अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुअत्री दत्त या युट्यूब चॅनलवर. तत्पूर्वी अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओज देखील अवश्य पोहोचवा. चला तर मग क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सर्वांनी या सप्ताहात श्रीमद गुरुचरित्राचं पारायण केलं. बघता बघता दिवस कसे सरले हे कळलं देखील नाही आणि आता घडी आली ती म्हणजे उद्यापनाची, समाप्तीची, सांगतेची. आता नक्की श्रीमद गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी, कधी करावी? दत्त जन्मोत्सव निमित्त आपण हे पारायण केलेलं होतं. मग आता सांगता कधी करावी? नक्की 26 तारखेला करावी का 27 तारखेला करावी? ह्याचं उत्तर मी तुम्हा सगळ्यांना देऊ इच्छितो. तुम्ही सर्वजण संपूर्ण वर्षामध्ये कधीही पारायण करा. हे दत्त संप्रदायामध्ये सांगितलं जातं. तुम्ही कधीही पारायण करा. तुम्ही 7 दिवस पूर्ण आणि 8व्या दिवशी उद्यापन केलं जातं. कसं? तर 7 दिवस तुम्ही पारायण करता. म्हणजे आता एक उदाहरण घेऊया आपण. 20 ते 26 तुम्ही संपूर्ण 7 दिवस या सप्ताहात पारायण केलं आणि 8व्या दिवशी म्हणजे 27 तारीख जी आहे त्या दिवशी त्याचं उद्यापन केलं जातं. आता नक्की असं का केलं जातं? त्याच्यामागचं कारण काय? तर 7 दिवस आपण एका योग्यासारखं, एखाद्या संन्याशासारखं जीवन जगत असतो. म्हणजे काय? तर कडक ब्रह्मचर्याचं पालन करत असतो. मानसिक, शारीरिक भूमीवरती शय्या घेत असतो. भूमीवरती आपण झोपत असतो. सात्विक आहार आपण घेत असतो. त्याच्यानंतर बंध, मुद्रा, ध्यान इत्यादी सगळ्या गोष्टी करत असतो. एक ऊर्जा, एक प्रचंड ऊर्जा तयार होत असते. आणि दत्त संप्रदायामध्ये 7 या आकड्याला अतिविशेष असं महत्व दिलं गेलेलं आहे. तर या 7 दिवसांचा व्रतस्थपणा पदरी पडावा म्हणून संपूर्ण 7 दिवस आपण तिकडे डेडिकेट करत असतो आणि 8व्या दिवशी आपण त्याची सांगता करत असतो. आजचा व्हिडिओ ह्याच्यावरच नक्की आहे की सांगता आपल्याला कशी करायची. एक लक्षात घ्या, आपल्याला सांगता 27 तारखेला करायची. आता 26ला का नाही करायची? 26ला दत्त जन्मोत्सव आहे. दत्त जयंती नाही, दत्त जन्मोत्सव आहे. दत्त जन्मोत्सवाला आनंद साजरा करायचा असतो, उत्साह साजरा करायचा असतो, जल्लोष असतो आणि त्याच्यामध्ये गुरुचरित्राची सांगता करू नये असं थोर मोठे सांगून गेलेले आहेत आणि सांगतात देखील. तर त्या दिवशी फक्त महाराजांची सेवा करावी, उपासना करावी, आनंद साजरा करावा. महाराजांचा जन्मदिवस आहे, आपण महाराजांचा वाढदिवस म्हणू शकतो. तर तो छान आनंदाने साजरा करावा आणि 27 तारखेला त्याची सांगता करावी. आता नक्की सांगता कशी करावी? तर सांगता ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं, देवाची पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर महाराजांची तिकडे जी पंचोपचार, आपण सप्ताहात जशी पंचोपचार पूजा केली तशी पंचोपचार पूजा करायची. त्याच्यानंतर धूप दीप सगळं प्रज्वलित करायचं. त्याच्यानंतर काय करायचं? सवाष्ण ब्राह्मण हे जेवायला बोलवायचे असतात. जोडपं जे आहे ते जेवायला बोलवायचं असतं. त्यांना जेवायला बोलवायचं. घरामध्ये स्वयंपाक करायचा असतो. पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो. त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी, पुरणपोळी, वरण भात, आमटी, चटणी, कोशिंबीर, भजी असं सगळं त्याच्यामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर महाराजांना शिरा आवडतो, महाराजांना खिचडी आवडते. हे असं सगळं ताट पूर्ण बनवायचं आणि सवाष्ण ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचं असतं. त्यांना नमस्कार करायचा असतो, दक्षिणा द्यायची असते, दत्त स्वरूप म्हणून त्यांची पूजा अर्चना करायची असते. तर त्यांना जेवायला बोलवायचं, दक्षिणा द्यायची. तत्पूर्वी महाराजांना नैवेद्य दाखवायचं असतो. महाराजांना जो तुम्ही सगळा नैवेद्य केलाय, ग्रंथाला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असतो. महाराजांचं जे अधिष्ठान तुम्ही मांडलेलं आहे त्याला नैवेद्य दाखवायचं असतो. एक गोग्रास काढायचा असतो, गायीसाठी घास काढायचा असतो आणि एक कावळ्यांसाठी घास काढायचा असतो. हे सगळं करायचं. महाराजांना विडा द्यायचा असतो. विडा जोपर्यंत देत नाही, तांबूल जोपर्यंत आपण अर्पण करत नाही कुठल्याही देवतांना, तोपर्यंत तो नैवेद्य परिपूर्ण होत नसतो. तर नैवेद्य द्यायचा आपण, तो तांबूल द्यायचा, महाराजांची महाआरती करायची. आता महाआरती म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये एकतर 3 किंवा 5 अशा आरत्या तुमच्यानुसार घ्यायच्या असतात. गणपतीची घ्या,
देवीची घ्या, दत्त महाराजांची घ्या, किंवा 5 घेणार असाल तर तुमच्यानुसार. आरती घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर सवाष्ण ब्राह्मण यांना जेवायला बसा म्हणून प्रार्थना करायची. सावकाश होऊ दे म्हणून सांगायचं, त्यांना जेवायला बसवायचं. जेवणाच्या आधीच नमस्कार करा किंवा नंतर करा, तुमच्यानुसार. ती आपल्याला गोष्ट करायची आणि त्यांना त्याच्यानंतर विचारायचं, तुम्ही तृप्त आहात का, हे विचारायचं. तुमच्यानुसार त्यांना अन्नदान करायचं किंवा तुमच्यानुसार त्यांना काय तुम्हाला दान करायचं असेल, एखादी वस्तू असेल किंवा सौभाग्य अलंकार असतील, ते त्या सवाष्ण ब्राह्मण ह्यांना दान करायचे. सवाष्णला सौभाग्य अलंकार आणि ब्राह्मण जे आहेत त्यांना तुमच्यानुसार काही तुम्हाला द्यायचं असेल, शर्ट पीस असेल, पॅन्ट पीस असेल किंवा काहीही तुम्हाला द्यायचं असेल, त्यानुसार तुम्ही दान करायचं. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला तिकडे उद्यापन तुमचं सगळं अगदी सफळ संपूर्ण होतं. तुम्ही जेवून घ्यायचं, कारण की दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी उपवास असतो, तर तो पुढच्या दिवशी सोडायचा असतो. म्हणजे संपूर्ण जसं आपण एकादशी पकडत असतो त्यानुसार आपलं दत्त जन्मोत्सवाचा उपवास असतो, तर तो त्या दिवशी सोडायचा. सवाष्ण ब्राह्मण जेवून झाल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट सांगायची राहिली की महाराजांना त्या दिवशी आपल्याला घरी बोलवायचं असतं. महाराजांना सांगायचं असतं, महाराज तुम्ही आपल्या घरी या, आज सांगता आहे, सगळं माझं आज मी तुमच्या चरणी झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतोय आणि या सांगतेचा दिवस आलेला आहे. आज उद्यापन आहे, तुम्ही आपल्या घरी जेवायला या. असं असं सगळं केलेलं आहे. महाराजांना काहीही नकोय, अगदी साधं सोपं आणि सरळ गोष्ट. आता ज्यांना सवाष्ण ब्राह्मण घालता येत नाही त्यांनी काय करावं, तर त्यांनी शिधा द्यावी. शिधा म्हणजे काय, तर कोरडं धान्य जे आहे ते द्यायचं असतं. डाळ झाली, तांदूळ झालं, तेल झालं, तिखट मीठ झालं, बटाटे झाले, त्याच्यानंतर कणिक झाली, पीठ झालं, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये कोरडं धान्य तुम्ही देऊ शकता एखाद्या ब्राह्मणाला. सर तुम्ही शिधा देऊ शकता. आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही महाराजांना प्रार्थना करायची की महाराज 7 दिवस मी तुमची उपासना करत होतो, त्याच्यामध्ये जर का काही चूकभूल झाली असेल तर अगदी मनापासनं अंतःकरणापासनं तुमची मी क्षमा मागू इच्छितो, मला माफ कर. हे झाल्यानंतर तुम्ही तो प्रसाद ग्रहण करायचा आणि ह्यानुसार तुमची सांगता इकडे होत असते. अगदी साधी सोपी आणि सरळ गोष्ट आहे, जास्त बाऊ करायचा नाहीये. महाराज हे भावग्राही आहेत, महाराजांना फक्त तुमचा भाव प्रिय. महाराजांना नैवेद्य काय हवाय, महाराजांना काही नकोय. महाराज फक्त तिकडे तुमचा भाव बघतात. तुम्ही पुरणपोळी करा, तुम्ही खिचडी करा, तुम्ही इतर बाकीचे सगळे पदार्थ करा, पण जर का आपला भावच नसेल, आपली श्रद्धाच नसेल, आपला विश्वासच नसेल, तर ते सगळं मातीमोल आहे. म्हणून लक्षात ठेवा, महाराज हे अल्पसंतुष्ट आहेत. महाराजांना खर्चिक अशा गोष्टी आवडत नाहीत. साधी सोपी आणि सरळ पूजा करा, साधं सोपं आणि सरळ उद्यापन करा. जास्त बाऊ करू नका. माझं हे राहिलं, ते राहिलं, असं झालं, तसं झालं. किंवा पारायण काळामध्ये सुद्धा चुका होतात. सगळ्याचे प्रश्न मी एकत्र देतो, चुका होतात, मान्य आहे. पण महाराजांना जेव्हा आपण शरणागती जेव्हा महाराजांच्या समोर दाखवतो, सगळ्या चुका माफ केल्या जातात. मग तिकडे तुमचा नंदादीप तुमचा शांत झालेला असेल, तुमच्या नारळाला तडा गेला असेल, किंवा इतर बऱ्याच गोष्टी होतात, काहीतरी पडलं असेल, काहीतरी झालं असेल, तर महाराजांची त्यावेळी क्षमा मागावी की महाराज माझ्याकडनं चूक झाली, मला माफ कर. आणि महाराज इतके दयाळू आहेत, इतके कृपाळू आहेत की ते क्षणार्धात माफ करतात आणि ते त्यांच्या जवळ आपल्याला घेतात. खूप गोड आहेत महाराज, खूप प्रेमळ आहेत. त्यांच्यावर फक्त त्यांना काय अपेक्षित आहे तर त्यांच्यावर आपण प्रेम करणं, हेच त्यांना अपेक्षित आहे. तर साधी सोपी आणि सरळ गोष्ट आहे, जास्त बाऊ करू नका. व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा. जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांना गरज आहे. परत एकदा सांगतो, समाप्ती जी आहे, उद्यापन जे आहे ते 27 तारखेला करायचं आहे. आणि जे तुम्ही 7ही दिवस नियम पाळत होतात ते नियम 27 तारखेला त्याचं पालन करायचं आहे. 28 पासून पुढे सगळं तुमचं जसं पहिल्यासारखं रुटीन होतं ते तुमचं चालू राहील. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा मागतो. महाराज आपलं सर्वांचं कल्याण करू. श्री गुरुदेव दत्त.